सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन पाहूया. इन फिगर मध्ये ही दिलेली फिगर आहे, त्या फिगर मध्ये अँगल ABC 75 डिग्री. ABC मीन्स बी अँगल 75 डिग्री आहे. अँगल EDC म्हणजे डी अँगल 75 डिग्री आहे. स्टेट विच ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. यापैकी कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्टने हे आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आणि त्यांचा 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. पहिला आपल्याला 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहावा लागेल. कसा 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहायचा, तर हा ट्रायंगल समजा ABC मोठा ट्रायंगल आहे, बिगर ट्रायंगल आहे, आणि ट्रायंगल DEC हा स्मॉलर ट्रायंगल आहे. बिगर ट्रायंगल मध्ये बी अँगल हा 75 डिग्री आहे आणि स्मॉलर ट्रायंगल मध्ये डी अँगल हा 75 डिग्री आहे. म्हणजे बी आणि डी हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, त्यामुळे बी आणि डी हा 1-to-1 करस्पॉन्डन्स झाला. आता सी अँगल हा DEC मधला जो सी अँगल आहे तोच ट्रायंगल ABC मधला सी अँगल आहे, त्यामुळे तो कॉमन अँगल आहे. कॉमन अँगल असल्यामुळं सी ला सी हा 1-to-1 करस्पॉन्डन्स असणार. आणि राहिलेला शिल्लक मोठ्या ट्रायंगल मधला ए आणि छोट्या मधला ई. आता ए जर इथं स्टार्ट लिहिला तर इथं ई स्टार्ट लिहायचा. जर ए इथं एंडिंग लिहिला तर ई इथं एंडिंग लिहायचा. मी इथं ए स्टार्ट लिहिते, त्यामुळे इथं ए ला कोण आहे 1-to-1 करस्पॉन्डन्स ई आहे, तो ई स्टार्ट लिहिला. अशा प्रकारे ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स EDC आहे, कारण बी आणि डी हे 75 डिग्री मेजरचे अँगल आहेत. सी ला सी कॉमन अँगल आहे आणि बरोबर रिमेनिंग अँगल कोणते, तर ए ला ई, म्हणजे राहिलेले पण एकमेकांना कॉन्ग्रंट असणार. अशा प्रकारे ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स EDC आहे. आता हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टने सिमिलर ते आपण दाखवूया. बी अँगल आणि डी अँगल, बी अँगल आणि डी अँगल. एक लेटरने बाय युजिंग 1 लेटर वी कॅन राईट द नेम ऑफ द अँगल. अँगलचं नाव आपण एक लेटर यूज करून पण लिहू शकतो, 3 लेटर यूज करून पण लिहू शकतो. मी एक लेटर लिहिते. बी अँगल आणि डी अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. त्याचं कारण आहे इच अँगल इज 75 डिग्री, कारण प्रत्येक अँगलचं मेजर 75 डिग्री आहे, त्यामुळे हे दोन अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. मोठ्या ट्रायंगलमध्ये पण सी अँगल आहे आणि छोट्या ट्रायंगलमध्ये पण सी अँगल आहे आणि तो दोन्ही अँगल सेम आहेत, त्यामुळे सी अँगलला सी अँगल कॉन्ग्रंट आहे, कारण कॉमन अँगल. अशा प्रकारे ज्या ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रंट असतात, तिसरा अँगल कॉन्ग्रंट असणारच आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने, तर ए टेस्ट. आपण दोनच दाखवले अँगल, त्यामुळे आपण लिहितोय ए टेस्ट. ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर झालेले आहेत. क्वेश्चन पाहूया. हा दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि सांगितलेले आर द ट्रायंगल सिमिलर. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का. इफ यस, जर असतील तर बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार. जर या ट्रायंगलमध्ये अँगल दिले असते तर आपण पाहिलं असतं अँगल कॉन्ग्रंट आहेत का. जर ते अँगल कॉन्ग्रंट असतील, या ट्रायंगलचे दोन अँगल या ट्रायंगलच्या दोन अँगलला कॉन्ग्रंट असतील, तर ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर झाले असते. या ट्रायंगलच्या दोन साइड आणि या ट्रायंगलच्या दोन साइड दिल्या असत्या आणि एक अँगल दिला असता, तर आपण म्हणलो असतो की या दोन साइड, या ट्रायंगलच्या दोन साइड या ट्रायंगलच्या दोन साइडला प्रपोर्शनमध्ये असतील आणि अँगलला अँगल कॉन्ग्रंट असेल, तर यस टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर असतात. इथं मात्र तिन्ही साइड दिल्यात. या ट्रायंगलच्या 3 साइड दिल्यात, या ट्रायंगलच्या 3 साइड दिल्यात. तर आपण या ट्रायंगलच्या 3 साइड, या ट्रायंगलच्या 3 ज्या करस्पॉन्डिंग साइड आहेत त्याशी प्रपोर्शन आहेत का ते पाहू. प्रपोर्शनमध्ये असतील तर म्हणायचं की त्या दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत. तर आपण पाहूया 1-to-1 करस्पॉन्डन्स होता. पी वर आपण एल ठेवणार, क्यू वर एम आणि आर वर एन ठेवला. या 1-to-1 करस्पॉन्डन्स नुसार पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड आहे इकडची LM. पी क्यू ची लेंथ आहे 6, LM ची आहे 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. सिम्पलेस्ट फॉर्म केला. नंतर QR आणि MN ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. QR आहे 8, MN आहे 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. सिम्पलेस्ट फॉर्म केला. आता PR ला करस्पॉन्डिंग साइड आहे LN, PR ला LN. PR आहे 10, LN आहे 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10. अशा प्रकारे रेशो बघा सेम आलाय, 2:1, 2:1, 2:1, 2:1. याचा अर्थ हे तिन्ही रेशो इक्वल आहेत.
म्हणजे दोन ट्रायंगलच्या साईड्स एकमेकांशी प्रोपोर्शनमध्ये आहेत. ह्या साईड जर प्रोपोर्शनमध्ये असतील तर हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहेत. कोणत्या केसने? ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN. कोणत्या टेस्टने असणार आहे? यस टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला थर्ड क्वेश्चन पाहूया. यामध्ये काय दिलेले आहे? ॲज शोन इन फिगर. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर ॲट 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. दोन पोल आहेत. एका पोलची हाईट आहे 8 मीटर आणि दुसऱ्या पोलची हाईट आहे 4 मीटर. असे 8 मीटर हाईट असलेले आणि 4 मीटर हाईट असलेले दोन पोल आहेत आणि ते पोल ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. ही ग्राउंड आहे, हा पोल आहे, ही ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री अँगल करतात. हा पोल आहे, हा ग्राउंडला 90 डिग्री अँगल करतोय म्हणजे परपेंडिक्युलर आहे. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल, हा स्मॉलर पोल आहे, जो 4 मीटरचा असणार तो स्मॉलर असणार आणि जो 8 मीटरचा आहे तो बिगर पोल असणार. स्मॉलर पोलची शॅडो जी आहे ती किती आहे? 6 मीटर आहे. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम. ज्या वेळेला बरोबर स्मॉलर पोलची आपल्याला शॅडो मिळालेली आहे 6 मीटरची, त्याच वेळेला बिगर पोलची सुद्धा शॅडो पडलेली आहे, पण ती शॅडो किती लांबीची आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला BC ची लेंथ काढायची. AC पोल आहे त्याची शॅडो आहे BC ची लेंथ आपल्याला माहित नाही, ती फाइंड आउट करायची. आणि PR पोल आहे त्याची शॅडो आहे QR, त्याची लेंथ मात्र आपल्याला माहित आहे. आता हे दोन ट्रायंगल आहेत. त्या ट्रायंगलमध्ये बघा PR दिस इज द स्मॉलर पोल अँड AC बिगर पोल. PR अँड AC आर टू पोल्स. हे दोन पोल्स आहेत. ओके. आता जो PR पोल आहे त्याची शॅडो आहे QR आणि जो AC पोल आहे त्याची शॅडो आहे BC आर शॅडोज ऑफ टू पोल्स रिस्पेक्टिवली. ओके. नाव या पोलची जेव्हा शॅडो पडलेली आहे अगदी त्याच वेळेला या पोलची पण शॅडो पडलेली आहे. त्यामुळे दोन्ही पोलची शॅडो एकाच वेळा पडल्यामुळे हा जो अँगल आहे वरचा अँगल हा सेम अँगल तयार होतो. त्यामुळे हे सेम अँगल तयार झालेले आहेत म्हणजे हे वरचे अँगल कॉन्ग्रंट आहेत. शिवाय हा R 9 डिग्री आहे आणि C पण 9 डिग्री आहे कारण हे दोन्ही पोल ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे इथे 9 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे आणि शॅडो कास्ट ॲट द सेम टाइम एकाच वेळेला दोन्ही पोलचे शॅडो पडले आहे. त्यामुळे हा वरचा अँगल आहे, हा वरचा अँगल पण सेम तयार होतो. म्हणजे हे दोन ट्रायंगल A टेस्टने सिमिलर होणार. हे काय? P अँगलला A अँगल कॉन्ग्रंट आणि इथे R अँगलला C अँगल कॉन्ग्रंट आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल A टेस्टने सिमिलर असणार. त्याचं कारण आहे शॅडोज कास्ट ॲट द सेम टाइम. Therefore, ट्रायंगल PQR म्हणा किंवा PRQ म्हणा, काही म्हटलं चालेल, PRQ म्हणते, PRQ आणि ट्रायंगल ACB सिमिलर आहेत. 1 to 1 करस्पॉन्डन्स दाखवलाय बघा. P अँगलला A अँगल कॉन्ग्रंट आहे, P ला A अँगल कॉन्ग्रंट आहे, R ला C अँगल कॉन्ग्रंट आहे तर 90 डिग्री R ला C अँगल कॉन्ग्रंट आहे आणि जो रिमेनिंग आहे Q ला B कॉन्ग्रंट असणारच, Q ला B कॉन्ग्रंट आहे. अशा 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने? A टेस्टने. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्या साईड कशा असणार आहेत? प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. म्हणजे PR अपॉन AC इज इक्वल टू RQ अपॉन CB इज इक्वल टू PQ upon AB because these are corresponding sides of similar triangle. Okay. Now we have to substitute the values of PR, AC, RQ, CB, PQ and AB. आता ह्याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. PR ची व्हॅल्यू किती आहे? 4. ओके. AC ची किती आहे? 8. आता आपण सबस्टिट्यूट करू शकतो. RQ किती आहे? 6. CB किती आहे? X. ओके. PQ ची व्हॅल्यू नाही दिली आणि AB ची व्हॅल्यू पण दिलेली नाही म्हणजे इथे दोन्ही व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. मग दोन्ही व्हॅल्यू नाही म्हणजे हे कॅन्सल करूया. हे फक्त दोन घेऊया पेअर. PR अपॉन AC इज इक्वल टू RQ अपॉन CB. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. PR ची व्हॅल्यू किती आहे?
पी आरची व्हॅल्यू आहे 4, ए सीची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू आर क्यूची व्हॅल्यू आहे 6, सी बीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे x. ओके, 4 1 जा 4, 4 2 जा 8. इथं आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येतोय, त्यामुळे सिम्पलेस्ट फॉर्म करून घेतला. आला सिम्पलेस्ट फॉर्म किती 1/2 इज इक्वल टू 6/x. फ्रॅक्शन इक्वल आहेत, इक्वल टू साइन आहे त्यामुळे फ्रॅक्शन इक्वल आहे, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन पण इक्वल येणार. x1 जा x, 6 2 जा 12. x म्हणजेच कोण तर BC, x व्हॅल्यू कोणाची BCची, BC इज इक्वल टू 12. आणि BC म्हणजेच काय तर BC म्हणजे जो बिगर पोल आहे त्याची शॅडो आहे. म्हणजे याचा अर्थ BC म्हणजे काय तर शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. तर बिगर पोलची शॅडो 12 मीटर. सेट 1.3 मधील चौथा क्वेश्चन पाहतोय. या क्वेश्चन मध्ये सांगितलंय की इन ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC आहे, हा ट्रायंगल ABC आहे. ABC ट्रायंगल मध्ये AP परपेंडिक्युलर BC, AP हा BC वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या ठिकाणी 9 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. BQ परपेंडिक्युलर AC, BQ AC वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. BPC आर कोलनियर, BPC कोलनियर आहे, म्हणजे एका लाईन मध्ये आहे. AQC आर कोलनियर, AQC कोलनियर म्हणजे एका लाईन मध्ये आहेत. देन थ्रू दॅट प्रूव्ह काय करायचं आहे ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कुठे ते तर बघा CPA दिसला तुम्हाला हा CPA ट्रायंगल. ओके, नाव CQB इथं पहा CQB दिसला हा ट्रायंगल. बघा हा CPA आणि हा CQB हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी तुमच्याकडे 3 टेस्ट आहेत, S AA अँड SAS. या 3 पैकी कोणत्याही टेस्टने तुम्हाला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आता मी 2 ट्रायंगल का सिमिलर दाखवते. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. तर हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. त्या दोन ट्रायंगल मध्ये काय कोणती टेस्ट बसते तर पहा, हा पहा CPA हा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये P अँगल 90 डिग्री आणि CQB मध्ये Q अँगल 90 डिग्री आहे. ओके, मग CPA अँगल CPA तुम्ही ह्या अँगलचं नेम बाय युजिंग 1 लेटर, एक लेटर करून पण शकता. अँगल P नुसतं लिहिलं तरी चालेल. तर अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल P अँगल हा 90 डिग्री आहे. अजून CPA मध्ये P 90 डिग्री आहे, तर CQB मध्ये Q हा 90 डिग्री आहे. CQB हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे, कारण ईच अँगल इज 90 डिग्री. यातला प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. अजून कोणता आहे तर हा CPA मध्ये हा C अँगल आहे आणि CQB मध्ये तोच C अँगल आहे, म्हणजे दोन ट्रायंगल मध्ये C अँगल कॉमन आहे. ओके, मग C फक्त C मध्ये घ्या, PCA. C जर मध्ये घेतला तर P अलीकडे येईल, म्हणजे PCA कॉन्ग्रुएंट अँगल C मध्ये घ्या. QCB, C ला C कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन अँगल. अशा प्रकारे ट्रायंगल CPA आणि CQB मध्ये P अँगलला Q अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण ईच अँगल इज 90 डिग्री. C ला C कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन अँगल, अँड दॅट्स वाय ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने AA सिमिलॅरिटी टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. अशा प्रकारे आपण क्वेश्चन 1 प्रूव्ह केलेला आहे की ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB सिमिलर दाखवा. आता आपल्याला काय दिले AP साइड 7 आहे, BQ 8 आहे, BC 12 आहे आणि आपल्याला AC फाइंड आउट करायचे. मग काय केलं पाहिजे आपण, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांचे साइड प्रोपोर्शन मध्ये दाखवू. CP अपॉन CQ इज इक्वल टू PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, CP ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे नाही, CQ ची नाही, या दोन्हीपैकी कोणाची व्हॅल्यू नाही, कॅन्सल. आता बघा म्हणजे हे दोन आपण घेऊया पेअर, PA अपॉन QB
इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पी ए मीन्स ए पी व्हॅल्यू किती आहे 7. क्यू बी मीन्स बी क्यू व्हॅल्यू किती आहे 8 इज इक्वल टू सी ए मीन्स ए सी फाइंड आउट करायचं आपल्याला. सी एच्या ऐवजी मी ए सी लिहिते. आणि सी बी मीन्स बी सी आपल्याला त्याने दिलेलं आहे 12. ओके. 7 आणि 8 एका टेबलमध्ये नाही, त्यामुळे त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. ओके. आता हे फ्रॅक्शन कसे इक्वल आहे, त्यामुळे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण कसं येणार इक्वल. बरोबर. 8 मल्टिप्लाय ए सी मल्टिप्लाय 8 लिहा आणि ते 8 मल्टिप्लाय ए सी लिहा. 7 मल्टिप्लाय 12 किती झाले 84. ओके. आता मल्टिप्लाय 8 तिकडे काय करायचं डिवाइड करायचं. 84ला 8 ने डिवाइड करायचं. ओके. आता काय करणार कसं येणार आन्सर ए सी इज इक्वल टू 8 ने 84ला डिवाइड केलं तर आन्सर किती येणार तुम्हाला डिवाइड करून दाखवते मी. 8 ने जर 84ला डिवाइड केलं 8 1 जा 8 0 करून घेतले 4. 8च्या टेबलमध्ये 4 नाही 0चा 4 करून घ्यायला कोण नाही तर पॉईंट घ्यायचं आहे तर 0. 8 5 जा 40 रिमाइंडर 0. आन्सर किती आला 10.5. एसी किती आला 10.5. अशा प्रकारे आपण सेकंड जे क्वेश्चन विचारला एसीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली ती पण फाइंड आउट केली आहे. 1.3 मधला 5वा क्वेश्चन पाहूया. इन ट्रॅपेझियम PQRS ट्रॅपेझियम PQRS आहे. ट्रॅपेझियम PQRS ट्रॅपेझियम म्हणजे काय तर त्या क्वाड्रॅटरच्या एका साइडची पेअर ही पॅरलल असते आणि एक पेअर मात्र काय असते तर नॉन पॅरलल असते. तर ट्रॅपेझियम PQRS मध्ये साइड PQ आणि साइड SR पॅरलल आहे. साइड PQ आणि साइड SR पॅरलल आहे. बघा ही साइड PQ आणि साइड SR मी दाखवतो तुम्हाला. ही PQ साइड आणि SR साइड पॅरलल आहे. ओके. AR ची व्हॅल्यू 5 AP आहे. AS ची व्हॅल्यू 5 AQ आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे SR इज इक्वल टू 5 PQ. तर हे प्रूव्ह कसं करणार त्यांनी जे गिवन दिले त्याचा आपण अगोदर पहिला वापर करूया. तर PQ आणि SR पॅरलल आहेत असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर मी जर या PQ आणि SR पॅरलल दाखवली तर ट्रान्सव्हर्सल आपल्याला ही पण घेता येईल आणि ही पण घेता येईल. दोन्हीपैकी जी पाहिजे ती आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो. मी PR ट्रान्सव्हर्सल घेतली. ही जर मी अशी PR ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होणार आहे बघा आन्सरमध्ये लाईन लिहा किंवा साईड लिहा. लाईन PQ पॅरलल लाईन SR हे दोन पॅरलल आहेत आणि ट्रान्सव्हर्सल PR इज ट्रान्सव्हर्सल. PR जर मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन अँगल अल्टरनेट अँगल झालेले आहेत. कोणते बघा हा अँगल आणि हा अँगल इथे दाखवते इथं पण दाखवते. तर QPR आणि SRP हे दोन अल्टरनेट अँगल आहेत. अँगल QPR कॉन्ग्रुएंट अँगल SRP कारण का तर हे अल्टरनेट अँगल आहे. अल्टरनेट अँगल असल्यामुळे हे कॉन्ग्रुएंट आहे. ओके. आता काय करणार ते काय PQ आणि SR पॅरलल आहे. PR त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली तर QPR आणि SRP हे दोन अल्टरनेट अँगल आहेत. हे दाखवले बघा QPR म्हणजे हा अँगल आणि SRP म्हणजे हा अँगल हे दोन अल्टरनेट अँगल आहेत. आता त्या अल्टरनेट अँगलची नावं आपण त्या ट्रायंगल मध्ये लिहायची. म्हणजे कशी तर QPR आहे ना तर मी QPA लिहिते म्हणजे ह्या ट्रायंगल मधला तो अँगल होईल QPA. QPR मीन्स अँगल QPA आणि SRP मीन्स SRP म्हणजे SRA या ट्रायंगल मधला होईल SRA. ओके. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. अशा प्रकारे आपण PQ आणि SR एकमेकाला पॅरलल आहे. PQ आणि SR पॅरलल आहे. मी PR ट्रान्सव्हर्सल घेतली त्यामुळे हा QPR आणि SRA हे दोन अल्टरनेट अँगल झाले. त्यांची नावं मी ट्रायंगल पुरतीच दिली. QPR म्हणजेच QPA आणि SRP म्हणजेच SRA. ओके. आता मला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे तर मी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवते. कारण जे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले ते ह्या दोन ट्रायंगल मध्ये आहेत. त्यामुळे हे दोन ट्रायंगल मी सिमिलर दाखवते. कोणते ट्रायंगल तर ट्रायंगल APQ and triangle ARS
हे दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे टेस्टने, एस 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 टेस्टने किंवा एस एस टेस्टने किंवा ए टेस्टने. तर या ठिकाणी मला वाटतं की इथे ए टेस्ट बसेल, कारण या दोन ट्रायंगल मधला हा अँगल कॉन्ग्रंट आहे असं आपण फर्स्ट मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, अँगल क्यू पी ए कॉन्ग्रंट अँगल एस आर ए फ्रॉम फर्स्ट मध्ये एक अँगल आपण या ट्रायंगल मधला कॉन्ग्रंट दाखवलाय. आता सेकंड अँगल कोणता आहे बघा, ए ला ए कॉन्ग्रंट आहे, कारण व्हर्टिकली अपोजिट आहे. हा वरच्या बाजूला हा खालच्या बाजूला, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. कोणता तर ए मध्ये घ्यायचा आहे. ह्या नावामधला ए मध्ये घ्या, पी ए क्यू कॉन्ग्रंट अँगल ए मध्ये घ्या आर ए एस. त्याचं कारण आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. अशा प्रकारे ह्या दोन ट्रायंगलमध्ये या अँगलला अँगल कॉन्ग्रंट दाखवला आणि ए ला ए कॉन्ग्रंट दाखवला, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणते, तर ए पी क्यू सिमिलर ट्रायंगल ए आर एस. कोणत्या टेस्टने, ए टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर झालेत. सिमिलर ट्रायंगल म्हणजे साईड कशी असणार, प्रोपोर्शन मध्ये. ए पी अपॉन ए आर इज इक्वल टू पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू ए क्यू अपॉन ए एस करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. प्रोपोर्शन मध्ये दाखवल्यानंतर आपण काय करू, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. ए पी ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, परंतु ए आर ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. बघा, ए आर इज इक्वल टू 5 ए पी असं गिवन मध्ये दिलेलं आहे. ए आर ची व्हॅल्यू 5 ए पी लिहिली. पी क्यू ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आणि आर एस ची व्हॅल्यू पण नाही. ते प्रूव्ह करायचं आपल्याला. एस आर मीन्स आर एस इज इक्वल टू 5 पी क्यू हे प्रूव्ह करायचे. याची व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली नाही, त्यामुळे हा इथेच ठेवूया. ओके, ए क्यू ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, परंतु ए एस ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ए एस ची व्हॅल्यू त्यांनी गिवन मध्ये दिली 5 ए क्यू. ए एस ची व्हॅल्यू आहे 5 ए क्यू. ओके, आता आपण कॅन्सल करूया. ए पी ला ए पी कॅन्सल केला आणि की तिथं 1/5 वर काहीच नाही, म्हणजे लिमिटर 1 आहे. पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू ए क्यू ला ए क्यू कॅन्सल झाला, वर काहीच नाही, म्हणजे 1/5. ओके, म्हणजे पी क्यू अपॉन आर एस ची व्हॅल्यू किती आली, 1/5. पी क्यू अपॉन आर एस इक्वल टू 1/5 आहे. पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू 1/5 आहे. आता फ्रॅक्शन इक्वल आहेत म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असणार. आर एस म्हणजे आर एस इज इक्वल टू 5 पी क्यू. अरे आता आपलं प्रूव्ह झालेलंच आहे, फक्त आपल्याला इथं आर एसच्या ऐवजी एस आर दिसते. इथे लिहायचं दॅट इज आर एस मीन्स एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेले आहे एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. आता आपण 1.3 मधला 6 क्वेश्चन पाहूया. 5th क्वेश्चन प्रमाणेच आहे. या ठिकाणी पण सुद्धा ट्रॅपेझियम आहे. इन ट्रॅपेझियम एबीसीडी, ट्रॅपेझियम एबीसीडी मध्ये एबीसीडी ह्या ट्रॅपेझियम मध्ये साइड एबी आणि साइड डीसी पॅरलल आहे. सीडी आणि एबी म्हणजे एबी आणि सीडी पॅरलल आहे. डायगोनल एसी अँड बीसी इंटरसेक्ट इन पॉइंट ओ. डायगोनल जो एसी आहे आणि बीडी एकमेकाला इंटरसेक्ट करतात ओ पॉइंट मध्ये. एबी ची व्हॅल्यू 20 आहे, बीसी ची 6 आहे, ओबी ची 15 आहे. तर आपल्याला ओडी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ते जे गिवन दिले ते गिवनचा पहिला वापर करूया की एबी आणि डीसी पॅरलल आहे. आता बघा, एबी आणि डीसी पॅरलल आहेत. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. जर त्याची ट्रान्सव्हर्सल मी घेतली, ही घेऊ शकता किंवा ही पण घेतली, त्याच्यात तुम्हाला जी हवी ती घेऊ शकता. मी सी ए घेतली, ही जर ट्रान्सव्हर्सल सी ए घेतली, तर हे दोन अँगल अल्टरेट अँगल होणार आणि ते अल्टरेट अँगल कॉन्ग्रंट असणार. दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केलं तर तयार होणारे अल्टरेट अँगल हे कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे इथे लिहूया आपण गिवन अगोदर. गिवन मध्ये लिहिले की लाईन ह्या साईडला लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. ट्रान्सव्हर्सल घेतली कोणत्याची, सी ए किंवा ए सी म्हटलं तरी चालेल. ए सी इज देअर ट्रान्सव्हर्सल, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे, ए सी ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे अँगल कॉन्ग्रंट झाले, अल्टरेट अँगल डी सी ए, अँगल डी सी ए कॉन्ग्रंट अँगल बी ए सी हे कॉन्ग्रंट आहेत. त्याचं कारण आहे की दीज आर अल्टरनेट अँगल्स. ओके, हे बघा इथं फिगर मध्ये दाखवते मी त्याचे अँगल.
DCA दिस अँगल आणि BAC मीन्स दिस अँगल. आता ह्या अँगलची नाव आपण त्या ट्रायंगलच्या मर्यादेत द्यायचे बघा. DCA म्हणजे ट्रायंगल मधलं DCO अँगल आणि BAC म्हणजे त्या ट्रायंगल मधला BAO अँगल. BAO दॅट इज इथे नंबर 1 टाकलेला आहे. पहा एकदा पुन्हा AB आणि CD लाईन पॅरलल आहे. AC त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर DCA आणि BAC हे दोन अल्टरेट अँगल आहेत, त्यामुळे ते कॉन्ग्रंट आहेत. ओके हा तुम्ही इथे DCA आणि BAC हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत कारण ते अल्टरेट अँगल आहेत. त्या अँगलचे नाव आपण ट्रायंगल कृती द्यायची DCO. DCA म्हणजेच DCO ह्या ट्रायंगलमधलं नाव आणि BAC म्हणजेच BAO हे या ट्रायंगलमधलं नाव. ओके अशा प्रकारे ते दोन अँगल कॉन्ग्रंट झाले ह्या ट्रायंगलमध्ये. ह्या ट्रायंगलमधले हे अँगल आहेत म्हणून हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कोणता ट्रायंगल? ट्रायंगल कोणता? तर COD आणि ट्रायंगल कोणता? तर AOB. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपण पाहूया हे दोन अँगल आहेत कॉन्ग्रंट म्हणून आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. तर सिमिलर दाखवण्यासाठी कोणत्या टेस्टने सिमिलर होतील? SAS, SAS का A कोणत्या टेस्टने सिमिलर होतील ते आपण पाहूया. तर या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल कॉन्ग्रंट आहे असं आपण इथं दाखवलेलं आहे. फ्रॉम फर्स्ट आता आपल्याला दुसरा अँगल दाखवायचा आहे. तो कोणता? ओला O कॉन्ग्रंट आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओला O कॉन्ग्रंट आहे, O मध्येच आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके अशा प्रकारे या दोन ट्रायंगल मध्ये C अँगलला A अँगल कॉन्ग्रंट आहे, O ला O अँगल कॉन्ग्रंट आहे म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने? तर A टेस्टने सिमिलर झाले. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर आहेत A टेस्टने तर त्या साइड कशा असणार? प्रोपोर्शन मध्ये. CO/AO is equal to OD/OB is equal to CD/AB corresponding sides of similar triangle. आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. CO ची व्हॅल्यू दिली का त्यांनी? नाही. AO ची पण नाही म्हणजे हे कॅन्सल करतोय आपण. OD/OB is equal to CD/AB दिलं. आता OD ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. OD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची दिलेली नाही. OB ची व्हॅल्यू किती आहे? OB 15. CD ची व्हॅल्यू मीन्स DC 6 दिलेली आहे. AB ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे. ओके 6 आणि 20 चा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म टाकता येईल. 2 3 जा 6 2 10 जा 20 म्हणजे 3/10 आलेला आहे. अशा प्रकारे OD/15 is equal to 3/10. आता फ्रॅक्शन इक्वल म्हणल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल येणार. मल्टिप्लाय करू. OD × 10 इज इक्वल टू 15 × 3 म्हणजे किती झाली? 45. ओके आता आपल्याला OD ची व्हॅल्यू काढायची म्हणजे मल्टिप्लाय 10 ने काय करणार? डिवाइड. आणि 45 ला 10 ने डिवाइड केलं की OD ची व्हॅल्यू येणार आहे 4.5. The seventh question of practice at 1.3. Quadrilateral ABCD is a parallelogram. ABCD हा पॅरलोग्राम आहे. ABCD पॅरलोग्राम आहे याचा अर्थ काय? की त्यांना सांगायचं की AB आणि CD या अपोजिट साइड पॅरलल आहे आणि AD आणि BC ह्या पण अपोजिट साइड काय? पॅरलल आहे. पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड पॅरलल असतात. पॉइंट E इज ऑन साइड BC. E हा साइड BC वर आहे. देन लाइन DE इंटरसेक्ट रे AB. लाइन DE ही काय करते? इंटरसेक्ट करते कोणाला? तर AB ला. बरोबर आहे इथं कोणत्या पॉईंटमध्ये? T मध्ये. DE जर आपण एक्सटेंड केली आणि AB एक्सटेंड केली तर ते एकमेकांना T पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात.
प्रूव्ह काय करायचं आपल्याला, डी मल्टिप्लाय बी इज इक्वल टू सी मल्टिप्लाय टी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण काय करूया, ए बी आणि डी सी ह्या साईड अपोजिट साईड आहेत पॅरलोग्रामच्या, त्यामुळे एकमेकांना त्या पॅरलल आहेत. ए बी आणि डी सी पॅरलल आहे आणि ए बी टी कोलनेर आहे. मग ए बी टी जर कोलनेर आहे तर ए बी आणि जर डी सी पॅरलल असेल तर ए टी आणि डी सी पण एकमेकांना काय असणार, पॅरलल असणार. पहा काय सांगते की लाईन ए बी पॅरलल लाईन ए बी पॅरलल लाईन डी सी, because these are the opposite sides of parallelogram ABCD. पॅरलोग्राम ABCD च्या अपोजिट साइड आहेत, त्यामुळे त्या पॅरलल आहेत. ABT कोलनेर आहे. ABT जर कोलनेर आहे तर याचा अर्थ AT आणि DC एकमेकांना पॅरलल असणार. लाईन AT पॅरलल लाईन DC. जर ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, बघा ही AT आणि ही DC पॅरलल आहे, तर ही त्याची ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. कोणती, DT ट्रान्सव्हर्सल घेतली. कोणती घेतली, DT इज देअर ट्रान्सव्हर्सल, त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली. तर काय होणार आहे, तर आपल्याला हे अल्टरेट अँगल मिळणार आहे. बघा हा आणि हा अल्टरेट अँगल आहे. मग अल्टरेट अँगल काय, एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर तयार होणारे अल्टरेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल ATD कॉन्ग्रुएंट अँगल CDT, त्याचं कारण आहे अल्टरनेट अँगल्स. ओके, पुन्हा पहा ABCD हा पॅरलोग्राम आहे, त्यामुळे AB आणि DC ह्या पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड असल्यामुळे पॅरलल आहेत. AB आणि DC पॅरलल आहेत बिकॉज दे आर अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम ABCD. ABT जर कोलनेर आहे तर याचा अर्थ AB आणि DC जर पॅरलल आहे तर AT आणि DC सुद्धा एकमेकांना पॅरलल असणार. AT आणि DC पॅरलल आहे. ट्रान्सव्हर्सल मी कोणती घेतली, DT. ठीक आहे, DT. AT आणि DC पॅरलल आहे, ट्रान्सव्हर्सल मी DT घेतली. तर हा अँगल आणि हा अँगल पहा काय झाला, हे दोन अँगल काय झाले, अल्टरेट अँगल झाले आणि ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार. कोणते, तर ATD आणि CDT हे अल्टरेट अँगल झाले. हे अँगल आपण ट्रायंगल मध्ये दाखवू, कारण आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मग कोणते ट्रायंगल सिमिलर दाखवू, हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवणार. का बरं हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार, कारण हे अँगल ह्या ट्रायंगल मध्ये आहेत, त्यामुळे हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. मग त्यांचं ट्रायंगल पुरतं नाव घ्यायचं. या ठिकाणी आपण ATD म्हणलो, तो ट्रायंगल मधला अँगल आहे BTE. कोणता अँगल आहे, BTE. आणि ज्या अँगलला आपण CDT म्हणलो तो ह्या ट्रायंगल मधला कोणता आहे, CDE अँगल आहे, CDE. इथे नंबर 1 टाकूया. आता आपल्याला पाहूया हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कोणते ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आपल्याला, तर BT कोणता E आणि कोणता CDE असे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर आपण घेऊया कसं, कोणते त्याचं 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे घ्या. फक्त T ला D आला पाहिजे, बरोबर ना, आणि त्यानंतर E ला E आला पाहिजे, कारण E ला E काय व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि T ला D हा अल्टरेट अँगल आहे. तर आपण नाव घेऊया ट्रायंगल TEB आणि ट्रायंगल T ला कोण आहे, DEC म्हणजे बरोबर होईल बघा. T ला D हा अल्टरेट अँगल कॉन्ग्रुएंट आहे, E ला E आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवणार आहोत आणि जे रिमेनिंग अँगलला रिमेनिंग अँगल. अशा प्रकारे 1 to 1 करस्पॉन्डन्स लावलाय. तर ह्या दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. त्यामधला एक अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल CDE. फ्रॉम फर्स्ट मध्ये दाखवले हे दोन अल्टरेट अँगल आहे. ठीक आहे, दोन अल्टरेट अँगल आहेत आणि एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. आता E ला E दाखवायचं आपल्याला. E ला E काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. इथलं E मध्येच आहे, मध्येच लिहायचं आहे. E अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन अँगल आहे, सॉरी कॉमन आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे.
वर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यामुळे हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. कोणते ट्रायंगल? ट्रायंगल TEB, सिमिलर ट्रायंगल DEC. कोणत्या टेस्टने? A टेस्टने. काय सांगितलं मी तुम्हाला की हा क्वाड्रॅटर हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम असल्यामुळे AB आणि DC ह्या साईड पॅरलल आहेत कारण ते अपोजिट साईड ऑफ पॅरलोग्राम आहे. AB आणि DC पॅरलल आहे. ABT कोलनियर आहे. त्यामुळे AB आणि DC पॅरलल आहे म्हणजे AT आणि DC पण पॅरलल आहे. त्याची ट्रान्सव्हर्सल मी घेतली कोणती? DT. त्यामुळे हा ATD हा अँगल आणि CDT म्हणजे हा अँगल हे दोन अल्टरनेट अँगल झाले. या अल्टरनेट अँगलची नाव आपण त्या ट्रायंगल पुरती दिली म्हणजे BTE आणि CDE हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत असा फर्स्ट इक्वेशन दिलं आपण तयार केलं. त्याच्यानंतर हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे का? कारण हे अँगल या ट्रायंगलमध्ये म्हणजे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले. कोणत्या टेस्टने? A टेस्टने. कारण ह्या अँगलला हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. नंबर 1 मध्ये दाखवलं आपण अल्टरनेट अँगल आहे आणि हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत कारण वर्टिकली अपोजिट अँगल आहे. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले A टेस्टने. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत साईड कशा असणार? प्रोपोर्शनमध्ये TE/D इज इक्वल टू EB/EC इज इक्वल टू TB/DC. ह्या काय आहेत? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ह्यात व्हॅल्यू दिले नाहीत आपल्याला सबस्टिट्यूट करायला. तर काय दिले? तर D मल्टिप्लाय आपल्याला B दाखवायचं आहे. तर D कुठे बघूया? D मल्टिप्लाय B. B मीन्स EB. हे बघा ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि C मल्टिप्लाय T म्हणजे ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय म्हणजे ही पेअर घेतली. त्यामुळे हे दोन पेअर घेऊ आपण. हे घ्यायचे सॉरी हे पेअर घेऊ पहिली T/D इज इक्वल टू EB/EC. ओके, याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. पण त्याच्यापूर्वी आपण लक्षात घ्या इथं D आहे तर आपला पण DE आहे. या ठिकाणी BE आहे पण आपला EB आहे. म्हणजे EBचा आपण BE करू. CEच्या ऐवजी आपल्याला EC आहे म्हणजे ECचा आपण C घेऊ आणि TEच्या ऐवजी TEच आहे. मग T/D इज इक्वल टू EB मीन्स BE आणि EC मीन्स CE. झाले आपलं. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं. D ने मल्टिप्लाय करायचं B ला. D ने मल्टिप्लाय करायचं B ला इज इक्वल टू पुढे काय आहे? C मल्टिप्लाय T. ठीक आहे, C मल्टिप्लाय T. याचं कारण मल्टिप्लाय काय केलं आपण? कारण दोन फ्रॅक्शन इक्वल आहेत म्हणजे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण काय असणार आहे? इक्वल असणार. तर बघूया इन द फिगर. या फिगरमध्ये AC आणि BD इंटरसेक्ट करतात एकमेकांना P पॉईंटमध्ये. AC आणि BD P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. AP/CP इज इक्वल टू BP/DP आहे. तर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की ट्रायंगल ABP आणि ट्रायंगल CDP ट्रायंगल ABP आणि ट्रायंगल CDP आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर दोन ट्रायंगल सिमिलर आपण दाखवताना त्यामध्ये कोणत्या टेस्टने आपल्याला सिमिलर दाखवता येईल ते पाहूया. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. त्यामध्ये गिवन दिले आपल्याला AP/CP इज इक्वल टू BP/DP. हे गिवन दिले. त्या गिवनचा वापर करूया. पहा AP/CP इज इक्वल टू BP/DP. याचा अर्थ या ट्रायंगलच्या दोन साईडची प्रोपोर्शनमध्ये आहेत. म्हणजे फक्त आपण हा अँगल दाखवायचा आहे. ह्या अँगलला हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. P अँगलला P अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. P मध्ये घेऊया APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने येणार पाहूया. कोणत्या टेस्टने बघा ह्या दोन साईड प्रोपोर्शनमध्ये आणि त्यांच्यामधला अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. SAS टेस्टने SAS टेस्ट. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये लास्ट एक्झाम्पल पाहूया. 9 क्वेश्चन. या फिगरमध्ये ट्रायंगल ABC ही फिगर जी आहे त्याच्यामध्ये पॉईंट D कुठे आहे तर ऑन साइड BC. पॉईंट D साइड BC वर आहे आणि अँगल BAC आणि अँगल ADC. अँगल BAC म्हणजे हा अँगल BAC, ADC म्हणजे हा D अँगल एकमेकांना इक्वल आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे CA² इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD. तर आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील. कोणते ट्रायंगल सिमिलर दाखवायचे की ज्या ट्रायंगलमध्ये हे अँगल आहेत हे अँगल दोन इक्वल आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. हे अँगल ज्या ट्रायंगलमध्ये आहेत ते ट्रायंगल आपण पहिल्यांदा सिमिलर दाखवूया. तर BAC अँगल BAC
अँगल हा BAC ट्रायंगलमध्ये आहे आणि ADC हा अँगल ADC ट्रायंगलमध्ये आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC हे आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर हे सिमिलर दाखवण्यासाठी त्यात ट्रायंगल मधला एक अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवला त्यांनी गिवन मध्ये दिलेला आहे की अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल ADC. BAC आणि ADC एकमेकांना कॉन्ग्रंट आहे, हे गिवन मध्ये दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. BAC म्हणजे हा ए अँगल आणि ADC म्हणजे हा अँगल कॉन्ग्रंट आहे. BAC मधला C अँगल आणि ADC मधला C अँगल सेम आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये C अँगल कॉमन आहे. C मध्ये घ्यायचा BCA कॉन्ग्रंट अँगल C मध्ये घ्या. ACD C अँगल कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये, त्यामुळे तो कॉन्ग्रंट आहे. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. कोणत्या टेस्टने? AA, कारण ह्या A अँगलला हा D अँगल कॉन्ग्रंट आहे आणि C ला Cच कॉन्ग्रंट आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC बाय विच टेस्ट? तर AA टेस्ट. AA टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर आहेत मला त्यांची साईड कशी असणार? प्रोपोर्शन. करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रोपोर्शन. मग BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC, ओके, इज इक्वल टू BC अपॉन AC. These sides are in proportion because these are corresponding sides of similar triangle. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी? व्हॅल्यू वगैरे दिल्या आहेत का? तर व्हॅल्यू नाही दिल्या. आपल्याला प्रूव्ह करायला सांगितले CA² इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD. व्हॅल्यू दिल्या असते तर व्हॅल्यू पुट केल्या असत्या, पण त्यांनी प्रूव्ह करायला सांगितले. म्हणजे प्रूव्ह कसं होईल? CA² म्हटल्यावर बघा तर CA आणि CA मीन्स AC इथे आहे. CA ला मल्टिप्लाय केलं की CA² येईल आणि CB मल्टिप्लाय CD ठीक आहे. BC मीन्स CB आणि DC मीन्स CD. म्हणजे हे दोन पेअर घ्यावं लागतील, कारण हे दोन घेतले आपण, हे दोन घेतले तर हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. फक्त काय करायचं? ज्या ठिकाणी AC आहे त्या ठिकाणी आपल्याला काय द्यायचं? CA. ओके, DC त्याच्याऐवजी द्यायचं CD, BCच्या ऐवजी CB आणि ACच्या ऐवजी काय द्यायचं? पुन्हा CB. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं. CA ने CA ला मल्टिप्लाय केलं किती येणार? CA² इज इक्वल टू CB ने मल्टिप्लाय करायचं CD ला. त्याचं कारण असतं की जर फ्रॅक्शन सेम असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम असतं, म्हणून CA ने CA ला मल्टिप्लाय केलं CA² इज इक्वल टू CB ने CD ला मल्टिप्लाय केलं, मग CB मल्टिप्लाय CD आलं आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं CA² इज इक्वल टू CB मल्टिप्लाय CD.